तर माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे। आज पूजा करताना दुपारचे 12:30 वाजलेले आहेत। कशा पद्धतीने देवपूजा केली मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। गुरुवारी देवपूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो आणि त्यामध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे। तर लक्ष्मी मातेची पूजा पण मी मांडलेली आहे। तर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर थोडीफार घरची कामं आवरली आणि ऊसही खाल्लेला आहे। म्हणजे दिनेशनं मऊ ऊस आणलेलं होतं, जे बरखट ऊस येतात ना ते खाता येत नाही, पण मऊ ऊस होतं म्हणून मी खाल्लेला आहे। उपवास पण आहे, तर ऊस एन्जॉय केलं, वातावरणाचा एन्जॉय घेतला। आता लागूया काहीतरी कामाला, म्हणजे दिवसभर आपली घरची कामं चलत असतात। आणि तसं तर बघू शकता, बघावं तिकडे पसारा झालेला आहे। म्हणजे दीपक आल्यापासून आम्ही कुठलाही पसारा आवरलेला नाही, घर अस्तव्यस्त आहे पूर्ण। एक एक रूम काढणारे, पण त्या अगोदर जी आपली जरूरी काम आहे त्या अगोदर करायची ती अगोदर करत असते। म्हणजे ज्वारीचं पीठ संपलेलं आहे, तर अगोदर मला दळण करायचं आहे। तर बघूया आता 1-2 दिवसामध्ये वेळ कसा भेटत गेला तसं मी कामं आवरणार आहे घरची। म्हणजे एक दसरा काढल्यासारखी कामं आहेत। एक एक रूम काढणार आहे, अगोदर बेडरूमपासून सुरुवात करणार आहे, त्यानंतर इकडची रूम, मग किचनमध्ये आरामात मला 1 दिवस पूर्ण जाणार आहे। कारण सगळे डबे क्लीन करायचे, परत भरून ठेवायचे। धूळ खूप झालेली आहे, खूप दिवस झालं काढलं नाही ना, 1 महिन्याचा 1.5 महिन्याचा गॅप झाला की खूप धूळ येते किचनमध्ये। कारण स्वयंपाक बनवतो, खूप वाफ लागल्यामुळे ना ते किचनचे सगळे भांडे चिकट होतात। आपण थोडे दिवस गॅप केला ना, तर बघा तुम्ही कसे भांडे होतात ते। तर ते सगळं मला काढायचं आहे, कशा पद्धतीने मी काढे शेअर करणार आहे पूर्णपणे। तर ज्वारी मी काढून आणलेली आहे आणि वातावरण छान झालेलं आहे। म्हणजे थंडी नाही आहे तितकी, नाहीतर दिवसभर थंडी वाजत असते, आतमध्ये तर खूप थंडी वाजत आहे। तर इकडे बाहेर पोर्चमध्ये ना फरशी गरम झालेली, कारण ऊन आलेलं आहे। तर इथं वातावरणाचा एन्जॉय घेत मी दळण करत आहे। तर ज्वारीत काही नाही, पण तरी पण बघा, एक मनाच्या शांतीसाठी मी चाळून घेते। धूळ वगैरे काही असली ती पण निघून जाते, किंवा सुपानं फटकलं तरी पण चालतं। पण स्पेशल ज्वारीची चाळणी आहे, फक्त धूळ जाते, ज्वारी जात नाही आहे। तर अगोदर मी ज्वारी चाळणी करून घेतली, नंतर हे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत। हे तांदूळ मी यामध्ये फटकून टाकलेले आहेत। म्हणजे थोडेफार तांदूळ मी मिक्स करते, जास्त नाही। 1 किलो ज्वारी असली तर त्यामध्ये 1 वाटी तांदूळ मी मिक्स करत असते आणि दळून आणते। तर इकडं सगळं मी मिक्स केलेलं आहे। ज्वारीमध्ये थोडेफार तांदूळ आणि जे बाकीचे आहे ते तसेच ठेवणार आहे, आणि नेक्स्ट टाईम जेव्हा दळण करेल किंवा काही आपण बनवलं तरी पण हे तांदूळ उपयोगाला येतात, म्हणून थोडेसे जास्त प्रमाणात धुवून ठेवलेलं आहे। कारण जेव्हा आपण धुतो ना त्यावेळी तो ऊन तर राहत नाही, वेळेची तर कमी जाणवते, काही प्रॉब्लेम असतात। म्हणून जेव्हाही मला खाली वेळ भेटतो त्या वेळेमध्ये मी तांदूळ वगैरे धुवून ठेवणं किंवा जी एक्स्ट्राची कामं आहेत ते मी आवरत असते। तर दळण झालेले पोत्यात भरून ठेवलं, तर त्या भैयाला फोन करून सांगितलेले ते दळून आणतील थोड्या वेळात नेऊन। आता मी आलेले किचनमध्ये, आणि आज गुरुवार आहे तर मला प्रसाद बनवायचा आहे। तर तांदूळ घेतलेला आहे, फटकून घेतलं आणि 2-3 पाणी तांदूळ स्वच्छ धुवून तांदळाच्या डबल पाणी टाकून ठेवणार आहे। तांदूळ भिजत राहतील तोपर्यंत मी खिचडीची पूर्ण तयारी करून घेते। परत रात्रीचा स्वयंपाक आहे, तर या वेळेत ना असा गोंधळ होतो, म्हणून मी मॉर्निंगलाच आज लक्ष्मी मातेचं पूजन मांडून घेतलेलं आहे, कथा वाचवलेली आहे, आरती करून घेतलेली आहे। कशा पद्धतीने केली अगोदरच्या वेळेमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे। तर इकडं आता बाकीची तयारी करून घेऊया। तर इकडं एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। म्हणजे फक्त हिरवी मिरची टाकूनच मी आज खिचडी बनवणार आहे। आणि रात्रीच्या स्वयंपाकात आज मी दुधीची भाजी बनवणार आहे। तर इकडं दुधी पण घेतलेली आहे, म्हणजे 2 दुधी आणलेले, छान कोवळ्या आहेत। याची आपण धपाटी पण बनवू शकता, खूप छान बनतात। आणखीन आपण याची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनतात, पण मी साधी भाजी बनवत आहे आज, जास्त आमझाम करणार नाही आहे। कारण दिवसभर ही कामं करून असं होतं ना एक वेळा की काहीच करू नये, किचनमध्ये येऊ नये, एक 3-4 दिवस तरी किचनपासून सुट्टी घ्यावी, पण होणार नाही असं। कारण आपण किचनमध्ये आल्याशिवाय स्वयंपाक बनणार नाही आणि जेवण कोणी करणार नाही असं होणार आहे। आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यामध्ये खूप सारे असे कमेंट होते दीपकबद्दल, की दीपकला पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिला, शुभकामनाही दिली। खूप छान वाटलं ताईंनो, तुमच्या असे कमेंट वाचल्यानंतर हृदय भरून येतं, खूप छान वाटतं मला। तर असे सुंदर कमेंट करत जा, तुमच्या अशा कमेंटमुळे, तुमच्या लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये येते। तर इकडं मी हिरवी मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे, आलू मी म्हणजे साल काढून घेतलेले आहे, आणि इकडे टोमॅटो, गाजर, आणखीन आवडीप्रमाणे आपण भाज्या यामध्ये ॲड करू शकता, गोबी वगैरेही टाकू शकता। पण मी तर जितक्या भाज्या आहेत तितक्या घेतलेल्या आहेत। बिनीस पण छान होतं, म्हणजे खिचडीमध्ये बिनीस टाकलं ना खिचडी खूप छान बनते, पण बिनीस पण यावेळेत नाही आहे। आणि साईडला थोडंसं काहीतरी ठोकाठोकीचं काम चालू आहे, त्यामुळे खूपच आवाज येत आहे, थोडंसं इग्नोर करा, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तोच आवाज डिस्टर्ब करेल। तर इकडं हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे, लसूण सोलून घेतलेलं आहे, ज्यामध्ये जास्त वेळ लागतो ती कामं मी अगोदर करत असते। तर लसूणही सोलून घेतलं, गाजर इकडं अशा पद्धतीने बारीक मी कट करून घेतलेला आहे, टोमॅटो, बटाटा सगळ्याच्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या। आज मदतीला कोणी नाही आहे, जसं दीपक होता ना त्यावेळेस भरपूर सारे होते घरामध्ये, मावशी होत्या
वेदिका होती जी सगळी तयारी करून द्यायच्या, फक्त मी करायचं काम करत होते. मग त्यामध्ये जास्त वेळ लागायचा नाही आहे. पण आता परत तेच दिवस आलेले आहेत. एकटीलाच राहायचं, एकटीलाच ही सगळी कामं आवरायची आहेत. दीपक गेल्यापासून थोडंसं नाराज आहे मी, माझं मन थोडंसं नाराज आहे. तरी पण बघा काही पर्याय नाही आहे. नाराज होतो, आनंदी होतो, चालत असतं हे. पण मुलांच्या भविष्यासाठी त्यांना बाहेर पाठवावंच लागतं. आईचं असं असतं ना अंतकरण की मूल बाहेर जायचं म्हणलं की तिच्या डोळ्यातनं अश्रू येतात आणि तुम्ही म्हणतही होता की ताई हे प्रकृती आहे, बाईच्या डोळ्यात पाणी येतं. तर खरंच बघा, जेव्हा दुःख होतं त्यावेळेत आपल्या डोळ्यातनं आपण अश्रू निघतात, हे खरं सत्य आहे. ज्या दिवशी म्हणजे ज्या वेळेत आपल्या मुलाची गोष्ट येते ना, आपलं मूल आपल्याला सोडून दूर जात आहे, त्यावेळेत तर सांगू नका काय आपली अवस्था होते. आणि तशीच माझी झालेली आहे. तर इकडं बघू शकता सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे. सुरी थोडीशी व्यवस्थित चालत नाही आहे, त्यामुळे टमाटो चिरायला थोडासा वेळ मला जास्त लागलेला आहे. तर फायनली सगळ्या भाज्या मी इकडे बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि खडे मसालेही घेत आहे. म्हणजे प्रसादाची खिचडी बनत आहे, तर त्यामध्ये मी थोडेसे मसाले टाकत आहे. जेव्हा घरच्या घरी बनवते ना जास्त मसाले टाकत नाही, कारण दिनेशच्या पप्पांना आवडत नाही जास्त मसाले टाकणं आणि मसाले खाऊही नाही, हे पण बरोबरच आहे. तरी पण थोडंफार आपण टाकतच असतो. तर इकडे अद्रक लसणाची पेस्ट ही अगोदर मी बनवून घेते, म्हणजे पूर्ण तयारी झाल्यानंतर खिचडी बनवायला जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि तितक्यात हे पण येतील, मग त्यांचं आवरून द्यायचं असतं. त्यांचं आंघोळ होते, म्हणजे गुरुवारी 2 वेळा आंघोळ होते. मॉर्निंगला तर होतेच होते, इव्हनिंगला पण आंघोळ करून इथं आरती करतात, मगच मंदिराकडे जातात. तर इकडं कुकर ठेवलेला आहे मी. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल मी यावेळी तांब्यात काढून घेतलेलं आहे. कॅटली मी क्लीन करायला घेतलेली आहे. खूप चिकट होते ना, तर 15 दिवसात महिन्यात 1 वेळा मी क्लीन करत असते. तर इकडं तेल गरम झालेले व्यवस्थित, तर 1 चमचा मी मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर मी 2 इकडे तेजपत्ते टाकले छोट्या आकाराचे, 2 लवंगा टाकलेल्या आहेत, विलायची, दालचिनी हे पण आपण टाकू शकता. पण इकडं हे 2च वस्तू टाकलेल्या आहेत. नंतर मी इकडे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा. आणि या वेळेत बाहेरचा खूप आवाज येत आहे, तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब होत असेल, मला पण होत आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे. बाहेर लहान मुलं खेळत आहेत साईडला, बांधकामाचं म्हणजे बांधकाम चालू आहे, ते खाटकूट दिवसभर आवाज येत राहतो. तर माझ्यापेक्षा जास्त तेच आवाज यामध्ये ॲड होत आहे. तर अद्रक लसणाची पेस्ट टाकली, परतून घेतलेला आहे. हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी गाजर टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे, बटाटा टाकलेला आहे. तर बटाटा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये आपल्याला खडे मसाले नाही, जे आपले रेग्युलर मसाले आहेत ते टाकायचे आहेत. जसं हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला, आवडीप्रमाणे मसाले आपण ॲड करू शकता. मी तर रेग्युलर मसाले घेतलेले आहेत, कारण मी खडे मसाले पण म्हणून मी फक्त हळदी पावडर आणि धना पावडर टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये टाकलं मी टॅमॅटो टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. आणि जे तांदूळ आहे तांदूळाचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडे करून तांदूळाला फोडणी टाकून परतून घ्यायचं आहे. म्हणजे अगोदर पाणी वगैरे मी टाकणार नाही, तांदूळच टाकणार आहे. तर बघू शकता इकडं खिचडीचा मसाला बनून तयार झालेला आहे आणि तांदूळ पण इकडं 15 ते 20 मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत. आणि हा मी मोठा तांदूळ घेतलेला आहे. आणि बघू शकता आमच्या राजकुमारची घाई गडबड काही संपलं आणि मी सांगितलं की धावपळीनं आणून दिलेला आहे, कारण परत गॅसला जायचं होतं त्याला. आता इतक्यात दिनेशचे पप्पा येतील, मग त्यांचं आवरून द्यायचं असतं मला. तर ते येण्या अगोदर मी इकडे खिचडी बनवत आहे, म्हणजे येईपर्यंत सगळं रेडी लागतं, थांबणार नाही थोडा वेळ, ते खूप घाई गडबड असते त्यांना. तर एकदा फोडणी तयार झालेली आहे. नंतर मी भिजवलेले तांदूळ टाकलेले आहेत, परतून घेतलेले आहे. थोडा वेळ आपल्याला परतत राहायचं आहे अशाच पद्धतीने, पटकन यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. तर इकडे मी थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. आणि जे मसाला मी घरी बनवलेला आहे, माझ्याकडनं ते क्लिप जे आहे ना मिस झालेले आहेत, त्यानं खूप सारे व्हिडिओ आहेत, सगळे डिलीट झालेले आहेत. त्यामध्ये हे पण होतं की मसाला मी कशा पद्धतीने बनवते खिचडीचा, तुम्ही म्हणत होता की ते शेअर कर कशा पद्धतीने बनवते. तर जास्त तामझाम नाही आहे, फक्त 1 छटाक म्हणजे 1 तोळ्याच्या हिशोबाने सांगते. 1 तोळा शाही जिरा लागतो, 1 तोळा म्हणजे दालचिनी लागते आपल्याला, आणि 1 तोळा विलायची. हे सगळे मसाले आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते पावडर व्हावी. आणि दालचिनी थोडंसं खलबतमध्ये वाटून घ्यायचं, कारण एकदम मोठे तुकडे असतात ना, त्यामुळे मिक्सरचे पाते खराब पण होतात. म्हणून मी ते थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे. आणि या सगळ्या तिन्ही वस्तू आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची, म्हणजे हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण चिवडा बनवला किंवा खिचडी बनवली किंवा आपण मसाले भात बनवला, त्यामध्ये टाकण्यासाठी एकदम छान टेस्टी स्वयंपाक बनवून तयार होतो या मसाल्यानं. तर 1 चमचा मी ते गरम मसाला पण टाकलेला आहे, छान मिक्स केलं आणि कुकरचं टोपण लावून ठेवलेलं आहे. म्हणजे 2 शिट्या होतील तोपर्यंत मी इकडे देवाला दिवा लावून घेते. तर लक्ष्मीची पूजा मी मॉर्निंगलाच मांडलेली आहे, कथा वाचवली, आरती केलेली आहे. आता मी फक्त समय आरत्या सगळं प्रज्वलित करत आहे, तुळशीला दिवा लावते, तोपर्यंत दिनेशचे पप्पा येतील. यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 6:30 वाजलेले आहेत. थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे, कारण 7 वाजेपर्यंत प्रसाद
म्हणून तयार होतो आणि देवाला दिवा लावायचा आहे. मग त्यानंतर जैना यांचा आवरून दिल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे मला करायचा असतो. आणि गुरुवारी ना, प्रत्येक गुरुवारी इव्हनिंगला थोडंसं तामझाम असतं, जास्त कामं असतात, म्हणून मी मॉर्निंगला जितकं होईल तितकं कामं आवडत असते. यावेळी जास्त कामं मी वाढवत नाही आहे, फक्त स्वयंपाक असतो आणि सगळं पूजेचं काम असतं इतकंच. तर इकडं समया प्रज्वलित केले, आरती प्रज्वलित केलेल्या आहेत आणि तुळशीलाही दिवा लावून येते. लाईटा सगळ्या मी ऑन केलेल्या आहेत आणि या वेळेचं वातावरण खूप खूप छान झालेलं आहे. असं वाटत आहे की वरती जावं छतवरती आणि थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घ्यावा. थंडी आहे तरी पण बघा खूप छान असतं. योगा वगैरे करणं खूपच छान असतं अशामध्ये, पण तितका वेळ नसतो आपल्याकडे. आपली ही धावपळ दिवसभर चालत असते की स्वतःसाठी थोडासा वेळ भेटत नाही आहे. तरी पण बघा मॉर्निंगला लवकर उठून जर आपण योगा केला तर ह्या दिवसामध्ये खूप छान असतं थंडीमध्ये. तर बघू शकता इकडं पतिदेव आलेले आहेत आणि मी दिवेही इकडे लावलेले आहेत. आता फक्त शैवाच्या फोटोला हार मला घालायचा आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी हार घेऊन येतात तिकडं मंदिराकडे नेण्यासाठीही आणि घरी एक हार घेऊन येतात. तर शैवाच्या फोटोला मी हार घातलेला आहे आणि जोपर्यंत त्यांचा आवरत आहे तोपर्यंत मी इकडं खिचडी बनली का नाही ते बघत आहे. खिचडी बनलेली आहे. तर आता पूर्ण हवा काढून घेतली आणि टोपर काढून घेतलेला आहे. बघू शकता सगळे मसाले वरच्या साईडला आलेले आहेत. खिचडीमध्ये कुकरमध्ये खिचडी अशीच बनते. सगळे मसाले एका साईडला होतात किंवा वरच्या साईडला येतात, कारण मिक्स करण्याचा ऑप्शन नसतं आपल्याकडे. जेव्हा आपण पातेल्यात बनवतो ना त्यावेळी मात्र ऑप्शन असतं, पण कुकरमध्ये जेव्हा बनवतो एक वेळा आपण टोपण लावलं की 2 शिट्या होईपर्यंत मी ते कुकरचं टोपण काढलेलं नाही आहे आणि मसाले सगळे वरती आलेले होते. छान मिक्स केलं आणि डब्यामध्ये खिचडी मी पॅक केलेली आहे, म्हणजे जास्त वेळ गरमही राहील आणि घेण्यासाठी अवघड होणार नाही आहे. मग डब्यात पॅक केले आणि डबा एका कवरमध्ये आणि कवर एका पिशवीमध्ये अशा पद्धतीने मी पॅकिंग करत असते. म्हणजे इथून लांबवर जायचं असतं ना, म्हणजे गावाकडे जायचं असतं यांना, तर अवघड होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर झाले प्रसाद वगैरे पॅक केला. दस्ती, सवळं, तेल, वाती आणि धूप हे सगळं मी दिलेलं आहे. सगळं पॅकिंग झालेली आहे माझी. यांना पाणी दिलेले, चहा ठेवलेला आहे. तर चहा घेऊन ये जातील मंदिराकडे आणि मी तोपर्यंत स्वयंपाक बनवून घेते. आणि भाजीमध्ये काय बनवायचं हे सगळ्यांमध्ये टेन्शन असतं आणि ते मी सॉल्व केलेलं आहे. मला आज दुधीची भाजी बनवायची आहे. मॉर्निंगला मी आज वरण, भात, भाकरी हे सगळं बनवलेलं होतं, म्हणून आता फक्त दुधीची भाजी, भाकरी, भात हे सगळं बनणार आहे. तर यांचं सगळं आवरून दिलेले, पिशवी पॅक करून दिलेली आहे. तर हे जात आहेत. आता पटकन मी स्वयंपाकाला लागते. म्हणजे आज ना जेवण थोडंसं लवकर होतं म्हणून स्वयंपाकही मला लवकरच करायचा आहे. सगळ्यांना भूक लागलेली असते, उपवास असतो आमचा. तर इकडं दुधी घेतलेली बघू शकता, एकदम छान अशी कवळी दुधी आहे. भाजी पण खूपच छान टेस्टी बनते. दुधी थोडीशी निब्बर झाली ना भाजी तितकी चविष्ट होत नाही आहे. तर कवळ्या दुधीची आपण भाजी बनवू शकता किंवा धपाटे पण. मॉर्निंगला नाश्त्यामध्ये काय बनवावं खूप मोठं टेन्शन असतं ना, तर आपण दुधीचे धपाटे बनवू शकता. भरपूर वेळा मी शेअर केलं आहे की कशा पद्धतीने बनवायचे. एकदम सोपी पद्धत आहे पण खूपच टेस्टी लागतात. टिफिनलाही देण्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट आहे ते धपाटे. तर इकडं आज मी साधी सिंपल भाजी बनवत आहे. तर अगोदर तर पूर्ण दुधीवरची साल काढून घेतलेली आहे आणि हे एकदम बारीक बारीक मी इकडं चिरून घेत आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इकडं दुधी मी अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतलेले आहे आणि थोडीशी लालवट पडली कारण मला पटकन भाजी बनवायची होती म्हणून मी पाण्यात टाकलेलं नाही, असंच ठेवलेलं होतं. इकडं लसूणही मी वाटून करून घेतलेले, कांदा वगैरे काही घेतलेला नाही, फक्त लसूण टाकून ही भाजी बनवणार आहे. आपल्याला लसूण टाकायचं नसलं तर आपण फक्त आलं टाकून बनवू शकता किंवा जिरं मोहरीनेही भाजी एकदम छान टेस्टी बनते. तरी पण मी इकडं थोडंसं लसूण टाकत आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि मोहरी जिरं छान चटकल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. कढीपत्ता पण टाकू शकता, पण कढीपत्त्याची पानं आजकाल व्यवस्थित येतच नाही आहेत, खूपच असे होत आहेत, म्हणून मी त्या आणायचंच आता बंदच केलेलं आहे. बिना कढीपत्त्याचीच भाजी बनते आजकाल. तर इकडं मोहरी आणि जिरं छान चटकल्यानंतर मी लसूण टाकला, परतून घेतलं. हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये मी दुधीच्या फोडी टाकल्यात, परतून घेतलं. तर जी आपली रोजची रेग्युलर भाजी आहे ती खूपच छान चविष्ट बनवण्यासाठी अशा पद्धतीने अगोदर फोडणीमध्ये टाकायचं, परतून घ्यायचं आहे थोडा वेळ. आपण अगोदरच मसाले टाकणार तितका टेस्ट भाजीला येणार नाही आहे. अगोदर फक्त फोडी टाकायच्या, जेही फोडणीचा टेस्ट आहे ते छान उतरला जातो आणि भाजी एकदम छान ढाबा स्टाईल म्हणून तयार होते. ज्यांना आवडत नाही ते पण बोटं चाटत जेवण करतील, इतकी छान बनते. नंतर मी सुके मसाले टाकले, जसं धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडरचं युक्त मीठ टाकलं, परतून घेतलं. नंतर मी टाकलेलं आहे गिलासभर पाणी, म्हणजे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मेन हेच असतं की मसाले व्यवस्थित परतले ना कशी भाजी बनवा तुम्ही छानच बनते ती. फक्त मसाले आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मसाले व्यवस्थित भाजले पाहिजे त्या भाजीचे. नंतर पाणी टाकलं, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, परतून घेतलं, भाजी बनवून तयार झालेली आहे.